त्याच्या आधी काँग्रेसची 8 जागा होती, पण उद्धव बाळासाहेब ठाकरेंना संविधान आणि लोकशाही याच्यापेक्षा स्वतःच्या पोटामध्ये जास्त सीट येणं हे महत्वाचं आहे, त्यांचा इगो टिकवून ठेवणं महत्वाचं आहे. आणि आता ते आपल्याला संविधान आणि लोकशाहीच्या बाता टाकतात. इतके वर्ष तुम्ही भाजप बरोबर बसलेला, तेव्हा तुम्हाला लोकशाही आठवली नाही, तेव्हा तुम्हाला संविधान आठवलं नाही. आईचं मुख्यमंत्री पद मिळालं म्हणून तुम्ही सत्तेसाठी उडी मारली. आता तुम्ही मला सांगा, जर त्या काळी भाजपने उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री केलं असतं तर ते महाविकास आघाडीत आले असते का? नाही. मग दुसऱ्या बाजूला ते परत निवडून आले तर भाजपमध्ये जाणार त्याची गॅरंटी तुम्हाला काहीच नाही. आणि म्हणून जर आपल्याला भाजपचा पराभव करायचा असेल तर आपल्या सर्वांसमोर एकच ऑप्शन आहे, एकच पर्याय, तो म्हणजे वंचित बहुजन आघाडी. तुम्ही या शिर्डीमधलं उदाहरण घ्या. जेव्हा या शिर्डीमध्ये जाती अत्याचार झाला, हिंसाचार झाला, तेव्हा आवाज उठवणारे वंचित बहुजन आघाडी किंवा भाई बहुजन महासंघाचेच कार्यकर्ते. तो सागर शेजवळ असू दे, ज्याला नुसतं बाबासाहेबांची रिंगटोन लावण्यासाठी मारून टाकण्यात आला, ती श्रीरामपूर मधील 4 भटके विमुक्त पोरं असू दे, ज्यांना कबूतर चोराच्या चुकीच्या आरोपावरती एका फांदीवरती उलट टाकून मारलं होतं, किंवा राहुरीमध्ये लव जिहादच्या विरोधात मोर्चा काढणारा तो मुंबईवरचा 1.5 फुटाचा माणूस असू दे, त्यांना त्यांची जागा दाखवण्याचं काम, त्यांचं दुकान बंद करण्याचं काम इकडे नेहमी बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केलेलं आहे. आणि जाता जाता आपल्या सर्वांना एवढंच सांगतो की ज्या लोकांनी उत्कर्षताईच्या गाडीवरती दगड फेकलाय, तुम्ही अजून दगड, दोंडे, काट्या, लाकड्या, काट्या, तलवारी, इतकं काही सामग्री गोळा करायचे ते करून ठेवा. कारण एकदा 13 तारीख संपली की इकडचे युवक तुमच्या मागे येणार आहे. तुम्ही तुमच्या घराला, दाराला, खिडक्यांना सगळ्यांना कड्या लावून ठेवा आणि स्वतःला एका ठिकाणी राहता येत नाही तेवढं बघा. आणि आता आपल्या सर्वांना तयारी प्रश्न विचारला, त्याचं उत्तर आपल्या सर्वांना माहिती, तरी मी परत एकदा सांगतो की आपल्या सर्वांना आपली निशाणी काय माहिती आहे? 1 नंबर कडक निशाणी आहे. प्रत्येकाच्या घरात प्रेशर कुकर असतो. आज काम आपलं झालेलं आहे, नुसतं जाऊन टाकायचं ह्याच्यावरती बटन राहतं आणि बाकीच्या खालची निशाणी नाही राखली. हे भाजपवाले कमळाचं फुल दाखवतात निवडणुकीमध्ये आणि निवडणुकीनंतर एप्रिल फुल बनवून टाकतात. दुसऱ्या बाजूला मशाल, ती जळते की नाही कळत नाही. टेंबा, आईस्क्रीम कोण. दुसऱ्या बाजूला आपलं तुतारी, वाचते नाही कोणाला माहिती नाही. तिसरं घड्याळ, काही असू दे भक्त बुडायचं. आणि पंजा, ही निवडणुकीच्या वेळेस असा पंजा दाखवतात आणि निवडणुकीनंतर टाटा बाय बाय गया. आणि आपली प्रेशर कुकरची निशाणी आहे, ज्याच्यात आपण प्यार से खाना बना भी सकते हैं और मोहब्बत से खाना परोस भी सकते हैं. इसमें अपना चावल भी बनता, इसमें अपनी दाल भी बनती, इसमें अपनी मटन भी बनता और इसमें अपनी रोटी भी बनती. आणि म्हणून मी आपल्या सर्वांना विनंती करतो की येत्या 13 तारखेला बिर्याणी सकट हा प्रेशर कुकर घरोघरी पोहोचवा आणि जास्तीत जास्त लोकांनी उत्कर्षताईंना शिर्डी लोकसभेचं विकासासाठी, इकडच्या तरुणांना संधी देण्यासाठी, एमआयडीसी उभं करण्यासाठी, पर्यटन सुधारण्यासाठी आणि त्याचबरोबर नवीन पाण्याचे प्रकल्प आणण्यासाठी उत्कर्षताईंना शिर्डी लोकसभेचा खासदार करा. एवढं बोलून माझे 2 शब्द सांगतो. आपल्या सर्वांना जय